नाज मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है हीलिंग ट्री हॉस्पिटल, मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रैवल्स, हज और उम्रा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರ ವೃತ್ತದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಅಲಿ ಸಾಬ್ CPI. ನಾನು ಹೊಸದಾಗಿ ಚಾರ್ಜ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ SP ಸಾಹೇಬರು, ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಈ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂತಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇದರರ್ಥ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಅಪಘಾತವಾಗಿ डेथ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. बहुत सारे लोग एक्सीडेंट होकर डेथ हो रहे. उसमें हाईएस्ट एक्सीडेंटल डेथ बीदर से ज़्यादा होने की वजह से, तो इसको कंट्रोल करना बहुत इम्पॉर्टेंट है. इसी वजह से सब तरफ हम मैक्सिमम हेलमेट वेयरिंग प्रोग्राम हम बना रहे. हमारे SP साहब और DC साहब भी आके जो है इसके बारे में हेलमेट वेयरिंग करने के बारे में, हेलमेट पहनने के बारे में सब लोगों को बता के गए सो है. तो हम सब लोगों से रिक्वेस्ट करते हैं, ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಸೊ ತಾವು ಹೊರಗಡೆ ಬಂದರೆ ತಮ್ಮ ಜೀವ ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಯಿದ್ರಿ. ಅಂದರೆ ಜೀವ ಕಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೆ ಸಡನ್ಲಿ ಡೆತ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಭವಗಳು ಇರ್ತವೆ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಈ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸದೇ ಇದ್ದರೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಒಂದು ನಗರ ವೃತ್ತದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ, ತಾವು ಒಳ್ಳೆಯ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಲ್ಮೆಟ್ಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ನಿಮಗೆ ಪ್ರಾಣ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲಿದೆ. ಸೊ ಎಷ್ಟೋ ಜನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಎಷ್ಟೋ ಜನ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸು ಹೊರಗಡೆ ಬಂದರೆ ಸಾಕು ತಕ್ಷಣ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋದರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನ ಡೆತ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಭವನೂ ಸಹ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. सो हम आगे बसवा कल्याण में हेलमेट वेयरिंग प्रोग्राम बहुत से बहुत ज़्यादा करने वाले हैं. जो लोग हेलमेट नहीं पहनते उनको हम फ़ाइन डालेंगे और किसी हालत में इस प्रोग्राम को जो है हम छोड़ेंगे नहीं, कंटिन्यू रहेगा. जब हमारा इंटेंशन एक ही है, बस लाइफ को बचाना है और दूसरा कुछ हरासमेंट वगैरह नहीं है. आप ये भी नहीं समझना चाहिए पुलिस वाले क्या भाई हरासमेंट दे रहे. तो बेशक हम हरासमेंट नहीं दे रहे, हम आपके लिए हैं. पुलिस कभी आपके साथ में रहता है. ಈ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ತಾವು ಧರಿಸಬೇಕು, ತಮ್ಮ ಪ್ರಾಣ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಮನವಿ ಇದೆ. ಸೊ ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹುಲ್ಸೂರು ಪಟ್ಟಣ ನನ್ನ ವೃತ್ತಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಸೊ ರಾತ್ರಿ ನಾವು ಗಸ್ತು ಟೈಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿಯನ್ನು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ज़्यादा से ज़्यादा पुलिस भी जो है रात्रि नाइट राउंड करेगी, हम भी नाइट राउंड करेंगे. आपका भलाई के बारे में सोचते हैं. और ओसी मटका ऑर्गेनाइज्ड क्राइम के लिए हम कभी भी इसके पीछे पड़े रहते हैं. हम किसी हालत में ओसी मटका लोगों को हम छोड़ेंगे नहीं, ऑर्गेनाइज्ड क्राइम करने वालों को छोड़ेंगे नहीं. इसको आगे बहुत स्ट्रिक्ट एक्शन लेते हैं हम. हमारे SP साहब का भी जो है मैक्सिमम इंटरेस्ट है पीपल फ्रेंडली पुलिसिंग के नाते, और आप सब के जो है पब्लिक आपका सजेशन के साथ साथ हम जो है सही काम करने के लिए कोशिश करेंगे. तो सब तरफ भी आजकल बसवा कल्याण सिटी में फ्लैक्स वगैरह बिना परमिशन म्यूनसिपाल्टी ऑफिसर्स, म्यूनसिपाल्टी डिपार्टमेंट से बिना परमिशन के फ्लैक्स वगैरह लगा रहे. तो वो भी जो है गलत है. ಯಾರು ತಾವು ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಳ್ತೀರಿ, ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯಿಂದ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದು ಮಾತ್ರ ಅಳವಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಅದನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಜಾಗೆಯಲ್ಲಾಗಲಿ ऐसे जगह में अगर आप लगाते तो उसके खिलाफ में जो है केस भी करना पड़ेगा. इतना बोलते हुए डिवाइडर पे भी जो है गलत है, लगाना गलत है. टोटली पब्लिक प्लेस और प्राइवेट प्लेस डिवाइडर, जब हम बसवा कल्याण में CCTV कैमरा भी जो है हम लगाए सो है. CCTV कैमरा जहाँ जहाँ हम लगाए ना, वहाँ पे भी
फ्लैक्स लगा रहे, तो इससे जो है दिक्कत हुएगा, इससे प्रॉब्लम्स फेस करना पड़ेगा. तो ದಯವಿಟ್ಟು ಯಾರೂ ಕೂಡ ಪರ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲದೇ ತಾವು ಅಳವಡಿಸಿದ್ದೇ ಆದರೆ ನಾವು ಅವರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ ಅಂದುಕೊಂಡು ಈ ಮೂಲಕ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. तो आजकल साइलेंसर का प्रॉब्लम भी है, मोटरसाइकिल साइलेंसर और ऑटो का भी थोड़ा बहुत प्रॉब्लम्स है. अंदर साउंड ज़्यादा रखना और ಆ್ಯಕ್ಟ್ जो है ಕಾನೂನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಆಟೋ ನಡೆಸ್ತಾ ಇರೋದು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ದಾಖಲಾತಿಗಳು ಇಲ್ಲದೇ ಆಟೋ ಚಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ साइड जो अब मिनिमम कैपेसिटी जो बैठना है ना, उस कैपेसिटी छोड़ के ज़्यादा लोग भी बैठ रहे हैं उसमें, तो वो भी हमें नज़र में आया है हमारे को. तो आहिस्ता हम उसके खिलाफ़ में भी जो है सख्त कार्रवाई करेंगे. तो ये सिर्फ इतना ही नहीं है, हम आगे जो आने वाले दिन में तो जो भी करते हैं हम सही तरीके से करेंगे. ಸೊ ಇದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ನಾಗರಿಕರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕಾನೂನನ್ನು ಅರಿತುಕೊಳ್ಬೇಕು, ಕಾನೂನನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಯಾರೂ ಕೂಡ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಕೂಡದು. ನಾವು ತಮಗೆ ಕಾನೂನು ಅರಿವು ಸಹ ಮೂಡಿಸ್ತೇವೆ, ಮತ್ತು ಯಾರು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಕ್ರಮನೂ ಕೈಗೊಳ್ತೇವೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.